हॅलो गाईस, गुड मॉर्निंग. आज आहे डे 14. डे 14 सुरुवात ताप साडी विनेगरने चालू करतो आहे. रोजच्या प्रमाणे 1 ग्लास गरम पाणी आणि 2 चमच ॲपल साईड विनेगर ते पिऊन मी होतो फ्रेश होऊन मी परत ब्लॅक कॉफी पण पितो. त्याच्यामध्ये 40 मिनटाचाच ब्रेक 40 मिनटाचा डिस्टन्स असतो. हे पिऊन मग मी रेडी होऊन निघतो जिमकडे. झालं, गाडी केली चालू. त्यानंतर निघालो जिमकडे. जिम पार्किंगमध्ये बाईक केली पार्क. तर आलो जिमवरती. पहिले येऊन वेट चेक केलं. रेडी होऊन मी आलो फ्लोअरमध्ये. त्यानंतर 10 ट्रेने देऊन निघालो घरी येऊन पहिलं मील खाल्लं. मील खाऊन रेडी होऊन मी परत जिमकडे निघालो. आज वर्कआउट करायचं आहे, ते म्हणजे पुल वर्कआउट आहे आज. पुलिंग, फक्त पुलअप्स मारायचे आहेत आपल्याला. रेडी होऊन मी आलो फ्लोअरवरती. त्यानंतर केला वॉर्मअप चालू. बॉडी खूप जास्त स्टिफ झालेली आहे, त्यामुळं पेन पण होते आणि स्ट्रेच करणं खूप गरजेचं आहे याच्यासाठी. 2 दिवसापासून कंटिन्यू बॉडी आकडलेली आहे माझी, तरी पण मी आज वर्कआउट करणारच आहे. बघू, आपल्याला जेवढं होईल तेवढं करू आपण 1 तासामध्ये. रोज मी 1 तास वर्कआउट करतो 2 ते 3 मध्ये. त्याच्यामध्ये माझं जेवढं वर्कआउट होईल तेवढं मी करतो. एकदम सिम्पल वर्कआउट आहे. त्याच्यामध्ये पण आपली बॉडी ट्रान्सफॉर्मेशन होईलच. आज सध्या तरी आत्ताचे कुठं 13 दिवस झालेले, तर आज 14वा दिवस आहे. बघू, करत राहू कंटिन्यू. हे रोटेशन मी केबलने करतो आहे. ते रेस्ट बँड तुटलेलं आहे आज जिममध्ये आमचं, त्यामुळं मला आज ह्यानेच करावं लागतं रोटेशन. त्याने पण जरा चांगलं स्ट्रेच होतं आहे. याच्या आधी कधी यूज नव्हतं केलं, म्हणून मी आज पहिल्यांदा याने यूज करून बघतो आहे. पण रेजिस्टन्स बँडने कसं एकदम हलकं जातं, ह्याने थोडंसं हार्ड जाते. लाईट वेट पण खूप हेवी वाटतं. एवढं रोटेशन करून मी पहिलं चिनअप चालू करणार आहे. कारण की आधी वाईड फ्लोज घेतले की मग चिनअप जायला थोडं हार्ड जातं, त्यामुळे पहिले चिनअप्स घेतो. याचे पण माझे 5 सेट असणार 10-10चे. झाले 5 सेट करून. त्यानंतर सेकंड आहे वाईड पुलअप्स. आज पुलअप्स मारताना एल्बो थोडासा पेन होत होता, तरी पण मी मारलं नाही का, कारण की हार नाही मानायची, कंटिन्यू करत राहायचं. त्याशिवाय बॉडी चेंजेस नाही होणार आपल्यामध्ये. जर आपण प्रत्येक इश्यू असं करत बसलो तर मग ते आपलं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन कसं करणार आपण, बरोबर आहे का नाही. थर्ड आहे इन्व्हर्टेड रो. त्याचे पण प्रत्येकाचे मी 10-10चे 5-5 सेट मारतो. तेवढं कंप्लीट होतंच माझं बरोबर 1 तासाच्या आतच होऊन जातं माझं. रोज झालं. त्यानंतर मी आलो फ्लोरवरून आलो, चेंज केलं. हे बघा आपली कंडिशन. पडतं थोडं फरक. मी तर अजून ॲप्स पण चालू केले नाही मारलं, तरी पण आपल्या ॲप्स वगैरे डेफिनेशनमध्ये दिसायला लागलेत. फक्त बेसिकच वर्कआउट आहे. काय नाही, एकदा कोरची एकदा लेवल कमी झाली ना, ते बरोबर ॲप्स पण अजून दिसून येतात. जेवढं फॅट पर्सेंटेज कमी होईल तेवढं बेस्ट आहे. बॅक पण चांगले दिसायला लागले बघा मित्रांनो. बायसेप वगैरे पण मस्त झालेले आहेत. बायसेप, ट्रॅपेजेस सर्व. पोजिंग करत राहिली का असं वाटतं करतच राहू कंटिन्यू. कारण की बॉडी व्हायला लागली ना, त्यामुळे थोडंसं भारी वाटतंय.
तुम्ही पण रोज वर्कआउट झाल्यानंतर आहे ना पोजिंग करायला शिका. कारण की ह्याच्याने कसं मसल डेफिनेशन कळतं आपले कसे आहेत काय ते. पोजिंग झाले त्यानंतर हे मी घेतलं क्रेटीन. पहिले इलेक्ट्रो पावडर नंतर 3 ग्रॅम क्रेटीन. मी पहिले 6 ग्रॅम घ्यायचो, आता 3च ग्रॅम घेतो आहे. कारण की पाणी जास्त होल्ड होतं आहे ना 6 ग्रॅम घेतल्यानंतर, त्याच्यामुळे थोडंसं कमी केलं मी. त्याच्यानंतर पोषक आहाराला घेतले 4 अंडी. डिनरला घेतला राईस आणि हे मसूर. त्याच्यानंतर 10 ट्रेंडिंग देऊन आपलं झालं. शिफ्ट संपली, निघालो घरी. चला